आणि बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं। शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सहभागी होणार आहेत। जय महाराष्ट्राला विशेष सूत्रांनी विश्वसनीय माहिती दिली। शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार आणि तशा पद्धतीचं सूतो आज त्यांनी आताच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील केलं होतं। गेल्या अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेचा हा संघर्ष सातत्याने सुरू होता। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत। शुभम, सत्ता स्थापनेमध्ये शिंदे सहभागी होतील की नाही त्याची जी उत्कंठा आहे ती अजूनही तशीच आहे, आपल्याकडे असलेली माहिती काय? प्रशांतजी, खरं तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेणार अशी सूत्रांकडनं माहिती जी आहे आपल्याला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने आता बैठक देखील वर्षा बंगल्यावर सुरू आहे। शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत आता वर्षा बंगल्यावर जे आहेत त्यांच्यासमोर त्यांची बैठक सुरू आहे। चर्चा जी आहे सुरू आहे, नेमकं मंत्रिमंडळ वाटपमध्ये शिवसेनेकडे किती खाती येणार आहेत आणि यावर कोणाकोणाची वर्णी लागणार, कोणत्या कोणत्या नवीन चेहरे असणार आहेत। आपण गेल्या काही दिवसांपासून बघत होतो की आपण सातत्यानं बातम्या येत होत्या म्हणा किंवा तशा पद्धतीच्या चर्चा घडत होत्या की शिंदे नाराज आहेत। शिंदेंची नाराजी दूर झाल्याचं वाटतंय? अर्थातच त्यांची नाराजी जी आहे ती दूर झाली आहे की नाही याचं कारण आणि याचं उत्तर जरी समोर नसलं आलं तरी आग्रही होते ते मुख्यमंत्री पदासाठी आणि त्यानंतर गृहमंत्री गृह खातं त्यांच्याकडे असावं या देखील ते आग्रही होते आणि त्याची मागणी जी आहे ती देखील महायुतीमध्ये सर्व नेत्यांकडे जी आहे करण्यात आली होती शिवसेनेकडनं। मात्र गृह खात्यातनं त्यांनी आता बॅकफुटवर आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री पद ते घेणार अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। प्रसाद, उद्या शपथविधी पार पडतोय महायुतीचा, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत म्हणा किंवा रात्रीपर्यंत या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर यायला पाहिजेत। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार अशा पद्धतीची माहिती मिळते। शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीची विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येते। मात्र याबाबतली अधिकृत माहिती लवकरच हाती येईल असंही म्हटलं जातं।